आम्हाला दिसेल का आतमध्ये? सासवडे नवनाथ कोण आहे? महेश भाऊ बाकीच्या रूम मध्ये शोधले सर्व दार बंद कर. दार बंद कर भाऊ. लॉक करून टाका. सासवडे लॉक करून टाकेल आता. हे बाकीचे पण लॉक कर सगळे. हे ऑफिस लॉक कर. आहे हो येतात पोलीस बरोबर पोलिसांना बाथरूम मध्ये आमचे बाहेर बाथरूम मध्ये आहे. बाथरूम मध्ये इथे दार लॉक केलं. बाहेर हे थांब लॉक तो लॉक उघडू नको. दुसरं कोण आहे? तो स्वतः तो असणार आहे. आज तुम्ही कोण नमस्कार. आज आपण वृंदावन रियालिटी काय नाव आहे? अभिषेक सासवडे. अभिषेक सासवडे याने ऑफिस कुठं होतं याचं पहिलं? नवले ब्रिज या ठिकाणी याचं ऑफिस होतं आणि या ऑफिसमध्ये हा दरवाजा थांबरे काय धक्का मारून पडून जाते लोक. इथं थांबरे बिल्डर तर ह्या वृंदावन रियालिटीच्या आता आपण ऑफिसमध्ये आहोत. ही जी लोक आहेत ना सगळे त्या इकडे ही जी लोक आहेत सगळे ह्या लोकांनी ह्या अभिषेक सासवडे वृंदावन रियालिटी या नावाखाली या लोकांनी पैसे गुंतवलेत. म्हणजे बुकिंग दिल्यात बिल्डरला. म्हणजे हा याने फ्लॅट विकायला घेतलेत अनेक बिल्डरांकडनं. आता जवळजवळ ही जी काही 14-15 लोक आहेत ह्यातले अजून बरीच लोक आलेली दिसत नाहीत माझे. हे आता एवढी लोक आहेत. ह्यांचे 67 लाख रुपये. म्हणजे कोणाचे 4 लाख आहेत. तुमचे किती आहेत? 15.5 लाख. तुमचे 3.5 लाख. तुमचे 16 लाख. 3,20,000. दोन आहेत आमचे फ्लॅट. 50,000. तुमचे 3.5 लाख. तुमचे 4,10,000. माझे 4 लाख. सर ह्यांचे ना ह्यांच्या बहिणीचे आणि ह्यांचे मिळून टोटल 33 लाख असते. 33 लाख रुपये. म्हणजे माझ्याकडे जी लोक आले तर ही लोक 67 लाख रुपयाचे पेमेंट या लोकांचं आणि ह्या मॅडम ज्या काही त्यांचं पगार देत नाही. तर या ठिकाणी आता आम्ही ह्याच्यामध्ये आलोय. सकाळी ही लोक गेल्या मागं 8-15 दिवसापासून माझ्याकडे कंटिन्यू फॉलोअपमध्ये आहेत. तर ह्या हरामखोरांनी यांनी 67 लाख रुपये ह्या लोकांकडनं वेगवेगळ्या बिल्डरच्या ठिकाणी तुम्हाला आम्ही बुकिंग करून देतो म्हणून फ्लॅट देतो अशा बुकिंग करून ह्या लोकांकडनं पैसे घेतले. वेगवेगळ्या साईट ह्या लोकांना साईट दाखवल्या का कोणाला? यांना सगळ्यांना साईट दाखवल्यात. अजून आम्ही साईटवाल्यांकडे गेलो नाही. अजून ह्याच्यामध्ये खूप मोठा घोटाळा आहे. पोलिसांना फोन करणं नाही. तो गजानन थोरपुडेंना फोन कर. त्यांना म्हणतो शाखाध्यक्ष ना आपल्या इथला फुलावळे काय ते त्यांना बोलवायचं. तुम्हाला फोन करून करत असेल. अरे इथं आता आम्ही ह्या लोकांना मी पाठवलं होतं. तर ह्याच्या आतमध्ये ऑफिसमध्ये हे ऑफिस आहे. या ऑफिसमध्ये आता आतमध्ये हे 14 जण बसलेले. हा नवनाथ वाघमारे म्हणून आहे. हा नवनाथ वाघमारे हा ह्याचा या सासवड्याचा मेन शूटर आहे. तर ह्या लोकांनी 67 लाख रुपये ह्या गोरगरिबांना फसवले.
आणि यांचे पैसे मी तुला आत्ता मी ऑफिसच्या बाहेर 10-15 मिनिटं आहे. ह्यांचा तो कसबे जो आहे ना तो काय सासवडे, हा सासवडे या बाथरूममध्ये लपलाय बघा आता इथे. आता आम्ही पोलीस इन्स्पेक्टर झालो, बाहेर काढणार नाही. हा इथं आतमध्ये बसलेला आहे, हा सासवडे इथं आतमध्ये, हा टॉयलेट मध्ये सासवडे, अभिषेक सासवडे. मी पोलिसांना बोलवलंय. बघा इथं मस्त मजा झाली आहे. ते बघा अंडी बिंडी उकडायला ठेवलेत, ते बघा दूध चहा सगळं यांचं मस्त मजेमध्ये चाललंय. वेगवेगळ्या ऑफिसेस बघा इथं असे जे लोकांना फसवणुकीसाठी कसे एकदम भारी ऑफिस करतात हे लोक. हे बघा नवनाथ व्यापारी ह्याच्या नावाने सर्टिफिकेट काढले. म्हणजे हे बघितल्यानंतर ना ही गोरगरीब लोक जे असतात ना ही याचे काही जरा थांबा रे तुम्ही कोणी बोलला काय, ही जी काही गोरगरीब लोक आहेत ना हे गोरगरीब लोकांना फसवण्याची हे अड्डे आहेत. हे फसवण्याचे अड्डे या अशा प्रकारे हा आतमध्ये बसलाय. आम्ही याच्यावरती ट्रॅक केला होता की ह्या ऑफिसमध्ये आल्यानंतर ना ही लोकांनी हा आरामखोर हा अभिषेक सासवडे हा मला सांगतो तुला प्रोटीन पण देतो थांब. हे बघा म्हणजे जनतेला कशा प्रकारे चिवत्या बनवायची कामं करायची. झालं का रे कॉन्टॅक्ट नितीन? चांदणी चौकात येतोय दुसरं एक जण पोलीस त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पाठवतो मला. तो रावडेच ना चांदणी चौकात. हां नाही तू दुसरा आपला होता इथलं तू नाही तो आपण त्या संग बोलत बसलेलो पलीकडे त्या ह्याच्यामध्ये त्यांना फोन केला का? मग त्यांना दुसरं कोणी त्यांचा नंबर द्या. बघा म्हणजे हे आम्ही का दाखवतोय की या सगळ्या गोष्टी बघा ना तुम्ही कशा एकदम अप टू डेट. म्हणजे ही अशी गरीब लोक इथं आली ह्यांचे हे असले एक्झिक्युटिव्ह ऑफिस पाहिले की लोक फसतात. हे बघा कॉन्फरन्स रूम बघा मीच आहे. कशाला बसू रे? कशाला बसू? काही अडचणी आहेत मी तुम्हाला कसल्या अडचणी तुझ्या हे आदर्श ह्या लोकांच्या अडचणी तुला कळल्या रे? नाही म्हणलेलं नाही. तू चिवत्या आता मला सकाळी कुठे सांगितलं कुठे म्हणलं तू तू बसून बोलायचं कशाला बसून बोलायचंय? मला एक सांग तू मला किती दिवस झालं फासवतोय? नाही सर मी नव्हतोच इथं खरंच काय इथं नव्हता. मग तू आता सुद्धा सकाळी कुठे गुजरातला होता? मी आलो सर. मी आज सकाळी तू आता सुद्धा सर 2 मिनिटं तू आता सुद्धा सर 2 मिनिटं काय बोलायचं ते समोर बोल. इथं बोल समोर. मिसेसला सांगतो घरच्यांना पुढे करतो. मी घरी गेलोच नाही. यांचे या गरिबांचे पैसे तुला काय हरामचे पैसे वाटले का?
मी अजिबात बुडवणार नाहीये. बुडवणार नाही म्हणजे माझे पैसे काहीतरी कुठंतरी अडकले. अरे तुझ्या अडकले यांचे दे, तुझा काय संबंध, यांचे पैसे अडकले बोलायचं आहे. त्याचे कुणाचे पैसे ठेवणार नाहीये तुमचे सर. पैसे नाही अडकवले, तुम्ही आमचे पैसे यांच्या पैशाचा काय संबंध तुझा? तू आत्ता जर तू क्लिअरस ना, संडास मध्ये काल आपला सर 2 मिनिटं मला सुचत नव्हतं. काय सुचत नव्हतं, लोकांना पासवेल सुचलं का? माझे ऑलरेडी 20 लाख रुपये वाटलंच तर त्या अंगाडीची चिठ्ठी पण मी दाखवलेली आहे, अरे सर. तुझं सोड अंगडी पिंगडी नको आम्हाला सांगू. मी 20 लाख रुपये ऑलरेडी तिथून लोड केले होते. त्यांनी मी आलो फक्त तेवढ्या करता आलेलो आहे सर. तू सकाळी काय सांगितलं, ह्यांनी मला सकाळी सुद्धा सांगितलं की हा गुजरातला आहे, जो गुजरात गांधीनगरला आहे, कुछ मध्ये आहे. कोण विशाल भाई? विशाल भाई, मी ज्यांच्याबरोबर काम करतो ना पोर्टवर, त्यांच्या तुम्हाला फोन लावून देतो. आता सुद्धा तुला मी आत्ता लाईन वरती घेतला होता, लाईन वर तुझं मला म्हणलं मी पोर्ट वरती आता. हे पोर्ट आहे बरं तुझं, अंडी खायला इथं बसलाय आणि पोर्ट मध्ये. भेंडी मी नाही, मी व्हेजिटेरियन आहे. मी नाही व्हेजिटेरियन आहे, मग ह्या लोकांचे पैसे दे पहिले. 2 मिनिटं बसून तर बोले. बसून उभा राहून बोल. ऐका ना 2 कशा करता बसून मला बोलायचं? तुमच्याशी बोलायचं. माझ्यासंग काय बोलायचं? काहीच उपयोग नव्हता. समोरासमोर बोल. ऐका ना, माझ्या संगतातले छक्के पंचे चालत नाही. चल ऐका ना, तू फटके घाशीला. 2 मिनिटं सर, मोजून 2 मिनिटं. मी रिक्वेस्ट मला रिक्वेस्ट करू नकोस. मला आता या लोक समोर आहेत ना, मला आता पैसे आत्ता पाहिजेत. मला तू फसवलंय, मी तुझ्यावरती कंप्लेंट करणार. ऐका ना सर, मी तुला आता गुतवला. मी बोलवलंय पोलिसांना, बोलून घे. आपण असं म्हणलं ना, यांच्या मिसेस म्हणतात की बोलवा, मी वकील आहे, मी सोडून आणेन माझ्या नवऱ्याला. माझी मिसेस कधीच बोलणार. अशा म्हणतात. अरे बोलल्यात, मला पण बोलल्यात. बायका पुढे करतो तोंडावरती, तुला लाज वाटायला पाहिजे ना तुला. अरे हे तोंड बघणार आहे यांची, हे काय तुला फसवणारे वाटले का? आता ऐका फोनच ना, बंद करून मी तुला अजिबात कोणाला फसवणार नाही. मग मी माझं आज आलोय, माझी काही कामं चालू आहेत. ही जी पोरं तुझी आहेत, कामं जाऊ दे, कामं मला ते बाकीचं काय सांगू नको. यांच्या पैशाचं मला आता चौकीत येऊन मला सांगायचं तू. एम्प्लॉयला कुठं कुणालाही बोलायला लावलेलं नाही. हे असे चांगले चांगले छान छान ऑफिस करायचे आणि लोकांना फसवायचे धंदे करतोय रे. सर 2 मिनिटं बसून बोलूया. खरंच बसून बोलू. 2 कशा मिनिटं. बसून काय बोलणार तू? बरं आज जाऊन तरी बोलू ना आपण. चल बस, तुझ्या खुर्चीवर बस. चल 20 तारखेचा यांनी चेक दिला आणि मला म्हणते लावू नको. बस चल. तुला काम करायचे पगाराचे पैसे देता येणार तुला? नाही यांना पण बसू देतच. थांब. मला तात्यांशी बोलायचं 2 नाही मान नाही, एकटा नाही बोलणार मी, एकटा नाही बोलणार. काय बोलायचं ते समोरासमोर बोल. हे थांब तिथं, तू थांब पाहिलं, तू जाऊ नकोस. अरे तुझा संबंध नाही तर तू आलाय ना इथं. संबंध नाही तुमचा दोघांचा संबंध कसा नाही? तुम्ही बाउन्सरची कामं करता, मग संबंध नाही कसा संबंध नाही? एकटा मी कधीच बोलत नाही. जो काय विषय समोरासमोर लाईव्ह मध्ये बोल. मी सगळ्यांना क्लिअरली सांगितलं, माझी 5 तारखे मला 2 तारखेपासून माझे पैसे भेटायला चालू होतील. मी 5 तारखेला सगळ्यांना मी आज चेक पण देणार. आज किती तारीख आहे? हे मला पण हेच सांगितलं होतं. 67 लाख रुपये या लोकांचे. आणि अजून पण मी सांगतो, वृंदावन रिअलिटी या नावाने ज्या ज्या लोकांनी बुकिंग केले असतील त्यांनी आत्ताच्या आत्ता इथं या. वृंदावन रिअलिटी नवले ब्रिज या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी बुकिंग केले होते, की ज्यांचे पैसे घेतलेले आहेत, हा कर पण, ह्या लोकांनी ज्यांचे पैसे घेतलेले आहेत, हे आता हा नवले ब्रिज पासलं ऑफिस बंद करून इथं आलाय आणि इथं थांबलाय. नाही हे माझं पहिलंच ऑफिस आहे. नवले ब्रिज पैसे काय फसवायला ठेवलं होतं यांना? नाही, ते पण जर मी तू मला एक सांग, ज्यांच्या नावाखाली ज्या बिल्डरांच्या नावाखाली बुकिंग घेतलं त्यांची मला नावाची लिस्ट दे पहिली. सर ते मला काहीच माहित नाहीये. असं काय? ऐका ना, माझे जे अरे माहित नाही म्हणजे? सोशल मीडियावर इंस्टाग्राम फेसबुक नाव सांगितलं. हा? इंस्टाग्राम फेसबुक लाईव्ह ऍड होती याची. नाही बिल्डरने दिला असं ना फ्लॅट सेल करायला, असं कसं होईल म्हणते. हे नवनाथ सांग नाव. अरे तू मालक आहेस ना बाबा, तू मालक आहे. तुला मालक असून तुला माहित नाही, मग इथं कसले काम करतो तू? याच्यामध्ये नव्हतोच, माझी बाहेरची कामं म्हणजे? चालू होती. मी याच्यामध्ये जास्त पडतच नव्हतो. रिअल इस्टेट मध्ये माझी बाहेरची कामं चालू होती. मग कोण होतं? मग कोण होतं? नाही कोण होतं? ऐका ना सर, जेव्हा मी पैसे याच्याकडे दिले ना? हा? टोकन सगळ्यांचे 20-25 जणांचे घेतले. अरे मग तू आता सरळ तुझं कळतंय ना बावळे. तू काय आम्हाला चिवते समजतो का धोत्रा विन करतो का आम्ही? मला वेळ पाहिजे होता. मला खरंच कसला वेळ पाहिजे? किती महिन्यापासून तुम्हाला वेळ देतो हा? 4-5 महिने 4-5 महिन्यापासून तू आमच्यापर्यंत काय याची वेळ आणली? सर माझे खरंच खूप पैसे अडकले, खूप म्हणजे अरे तुझे किती बी अडकवरे गरिबांचे दे ना. अहो सर, तुझे तू झकमार तिकडे बाकीचं घेणं देणं नाही आम्हाला. सगळ्यांचेच द्यायला तयार. मी कुणाची अरे द्यायला तयार म्हणजे का उपकार करतो का? द्यायला तयार म्हणजे काय उपकार करतो का तू?
सर एकतर आमच्या लोकांनी काही लोकांनी माझ्याबरोबर खूप ऑफिसमध्ये फ्रॉड अरे तुझ्या लोकांनी कोणी तुझी गांडमस्ती असेल ती तो तुझा प्रॉब्लेम झाला. या गरिबांनी काय तू काय केलंय तुझ्या विश्वास ठेवून ही लोक आली तुझ्याकडं. सर मी कुणाला- यांच्या काय चुका आहेत? तुमचे किती पैसे आहेत? 15 लाख आहेत माझे. 15 लाख रुपये. विचारा. यांची किती आहेत? 3,20,000. 50,000. 4,10,000 4,10,000. 3.5 लाख. त्यांचे 33 लाख आहेत. बोलो 33 लाख. हो, पवार मॅडम इकडे 33 लाख वाले बोलवा. पवार मॅडम इकडे तुमचे किती पैसे सांगा तात्यांना. किती इथं? दोघी बहिणींनी आम्ही एक फ्लॅट बुक केलता. हा किती टोटल किती? पुढे पुढे पुढे. पुढे एकीचे 16 आणि एकीचे 17. अरे 33 लाख रुपये या बाईचे घेतले आणि तू सरळ सांगतो नालाय का की म्हणतो मला माहित नाही. एक मिनिट. सर पैसे माहिती हा? आपले पोलीस चौकी येतली तिथले साडेकर साहेब आहेत. हॅलो सर, वसंत मोरे बोलतोय. इथं आता आम्ही या लोकेशनला आलो. इथं वृंदावन रिॲलिटी म्हणून एक नवले ब्रिजपाशी ऑफिस होतं. या माणसाने काय केलं आहे, अनेक लोकांकडनं बुकिंग करण्यासाठी पैसे घेतले आणि गेल्या महिन्याभरापासून ही लोक माझ्या पाठपुराव्यामध्ये आहेत. तर हा अभिषेक सासवडे म्हणून आहे की ज्याला आता आम्ही त्याच्या ऑफिसमध्ये धरला इकडे. तो मला सकाळी सुद्धा आत्ता 10 मिनिटापूर्वी माझा त्याचा फोन झाला. तो हा नालायक मला म्हणला की मी आत्ता गुजरातमध्ये आहे आणि हा इथल्या या ऑफिसच्या बाथरूममध्ये लपून बसलाय. त्याचे बाकीचे तो नवनाथ म्हणून कुठे गेला तू त्याला जाऊन देऊ नको. अजून तो नवनाथ म्हणून जो पोरगा आहे तो माझ्या संग फोनवरतून बोलतोय. थांबा सर मी सरांना लाईनवरती घेतो. आणि सरांना लाईनवरती घेतो. हा नालायक मला म्हणतो मी कच्छला आहे. आणि आता हे सगळे ह्या ऑफिसमध्ये बसलेत. इथं अंडी खातात हे मस्तमध्ये, चहा पितात हे. आणि बाहेर आम्ही लोक उभी राहिलेत. तो दरवाजा उघडत नाही. मी आता त्याला मेसेज टाकला तू दरवाजा उघडला मी दरवाजा तोडल. तेव्हा आता यांनी खिलारेवाडी हां खिलारे हां बस संजीवनी संजीवनी बशीच आहे ना. उडुपी हॉटेल समोर. कोणचं? उडुपी उडपी हॉटेल. संजीवनीच्या समोरच्या लाईनच्या तुम्हाला लोकेशन टाकू का या नंबरवर? हवं 112 साहेब उचलत नाही ना. तो प्रॉब्लेम आहे. म्हणून तर आम्हाला तुमचा आमच्या गजानन तरकुडेकडनं तुमचा नंबर घेतला साहेब की आता कोण आहे तिकडे. ते 112 उचलतच नाही आहेत. 112ला मी जवळजवळ अर्धा तास झालं फोन करतोय. या प्लीज या. यांना लोकेशन टाक. इथलं करंट लोकेशन टाक यांना. काय आहे? नंबरावर पेमेंट केलं. कुठं आमच्याकडे सुद्धा पावते आहेत. सगळे पावते आहेत. हे बघा हे वृंदावन रिॲलिटी ह्या नावाने 81,000 रुपये. हे बघा या आमच्याकडे बी पावते ह्याच्या माणसानेच गॅरंटी घेतली. यांनीच पावते आहेत. वृंदावन रिॲलिटी कुणाच आहे? वृंदावनी रिॲलिटी माझं आहे. हा मग हे कोण आहे? 81,000 रुपये कुणाला दिले त्या लोकांनी? सर वृंदावनी रिॲलिटी डेव्हलपर्स आणि वृंदावनी रिॲलिटी. अरे हे तुझं ठेव रे शब्दाचं विषय बारगे. ह्या बाकीच्या नको सांगू. हे सरळ सांगतात ना तू पैसे घेतलेत. मी म्हणतो ना, मी कुठं नाही म्हणतोय सर. मग नाही म्हणतो म्हणजे देणार कोण? तुम्हाला फ्लॅट द्यायचा नव्हता, तुम्ही एवढे पैसे का कशाला घेतले पैसे? तुला जर फ्लॅट द्यायचे नव्हते या लोकांना पैसे कशाला घेतले? दिवसभर आम्ही कष्ट करतोय. सर काम करून आम्ही करतोय. माझ्या काय संबंध नाही असं म्हणतो. तुमच्या लग्नाच्या आदल्या दिवशी तुम्ही माझ्याकडून पैसे मागून घेतले की उद्या तुमचं आम्ही व्याज भरतो. हे आहे रजिस्ट्रेशन आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी पैसे घेतलेत माझ्याकडून 1 लाख रुपये डबल. सोनं मोडलंय, पोरांची एफड्या मोडल्या, आमच्या एफड्या मोडल्या. माझे पुढे एवढं लुबाडून तुम्ही कुठे हे करणार आहे पाप? हा? माझ्या घरी स्वामींच्या पादुका आल्यात, हे आले ते आले, काय काय करणार? अरे तो कुठे दुसरा त्याच्या आईला त्याला मेसेज पण टाकलाय मी. स्वामीच्या काय रिंगटोन लावल्यात. खाली तुम्ही ते त्यांच्या मिसेसची रिंग रिंगटोन कुणाची आहे? स्वामींची. मिसेसची यांच्या. हा स्वामींच्या रिंगटोन लावता. स्वामींचे फोटो तुम्ही इथं लावता आणि लोकांना फासावता वगैरे. हा स्वामींनी सांगितलं की तुला फासवायला? सांगितलं का तुम्हाला? का कानपट्टा दिन आता एक. स्वामींचं स्वामींचं नाव घेऊ नकोस. बोलून घरापर्यंत पार पैसे आम्ही पण स्वामी बघते. अशा चोऱ्या माऱ्या नाही करायला शिकवले गोरगरिबांच्या. स्वामींच्या नावाखाली लाज वाटते का तुला? सर आमचे काही प्रॉब्लेम झाले. अरे तुझे प्रॉब्लेम तुझ्या पैसे ठेव. यांचे प्रॉब्लेम काय केले? यांना आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी तू बुकिंग घेतलेले आहेत त्या ठिकाणी तू बुकिंग का दिले नाहीत? का या लोकांना फ्लॅट दिले नाहीत? हे तो नवनाथ बोल इकडे. हे नवनाथ इकडे तू चल. नाव सांग मला कुठल्या बिल्डर तुझ्याकडे कॉन्टॅक्ट मध्ये होते ते तुझं ऑफिस बिफिस घे. चल ते कुठे तुझं असं ना रिसीट बिसीट कुणाकडनं तू बुकिंग घेतल्यात.
अरे तुमच्याकडे बिल्डर कोणचे होते, यांनी काय केलंय, यांच्याकडे पुण्यातले बऱ्याच बिल्डरांचं यांचं म्हणणं आहे आणि या लोकांना सांगितलं की इथं साईड पण नेऊन दाखवले तुम्हाला, यांना साईड पण नेऊन दाखवलं यांनी. मग प्रत्यक्षात साईड दाखवायला कोण यायचं? यांचे एम्प्लॉय यांनी एम्प्लॉय ठेवले होते हाताखाली, ते एम्प्लॉय यायचे. आणि या बाहेरच्या मॅडम आम्हाला एकदा आल्या. हा या बाहेरच्या मॅडम आहेत ना, ते एकदा आलता आम्हाला. ह्या पण मॅडम आल्या होत्या. ह्यांनी कुठला दाखवला होता? आम्हाला नरेतलं दाखवलं होतं आणि कुणालने आम्हाला मोरियातलं दाखवलं सिंहगड कॅम्पस मध्ये. काशीबाई नवले महाविद्यालय तिथे शेजारी. म्हणजे बऱ्यापैकी हे सगळे त्यांना रेतलेच आहेत. हा फ्लॅट तुमचा कुठं दाखवला होता? तिथं ते मोरियामधलंच आहे. कॅम्पसला आम्हाला मोरियामधले बरेच जण मला अभिनव कॉलेजच्या इथं दाखवलं होतं. ए तू कागद घे इकडे, चल मला नाव लिहून घेऊ दे कुठं जेव्हा आम्ही कुठे. गेलो बिल्डर आम्हाला म्हटलं तुम्ही एकही रुपये तुमचा आला नाही, तुम्हाला देणार नाही. बिल्डर आले तर तुमचा हातपायच काढेल बिल्डरने सांगितलं. कोण? बिल्डर म्हणते बिल्डर म्हणते, आम्हाला एक रुपया पण आला आम्हाला नाही, पैसे नाही दिले म्हणे. पैसे आम्हाला आम्ही चक्रा मारायचो ना, ते म्हणजे कुणाला पेमेंट केलं आम्ही म्हणून लावलं. आता दिसला म्हणे परत दिसले नाही बाई तुम्ही, आम्ही नाट टाकून दिला. मग काय करणार? UPR आहे. एक तर मानसिक त्रास झाला, आजार पण लोक, घरात वयस्कर लोक, शुगर वाले पेशंट, ते कुणाला सांगायचे प्रॉब्लेम? कोणला बोलवतोय? भाऊजी हा भाऊजी कोण भाऊजी? अमय भाऊजी, आमचे अमय कोठारे सर. कुठं राहतात ते? ह्याच्यामध्ये दाहिरीमध्ये. हे कर एखादा कागद गे रे मंगेश तिथून, त्याला नाव आहे कुठल्या कुठल्या बिल्डरमध्ये यांनी सांगितलं कुठं कुठं का दाखवलं ना, ते सगळ्या बिल्डरच्या नावाने कंप्लेंट करू. असं काय कोण कुठे साईड दाखवायला काय येडे झालेत का काय? अहो, त्यांनी 7 बाऱ्याची कागदपत्र PDF करून कोणी? यांनी बिल्डरचे डॉक्युमेंट्स दाखवले की ही जागा आहे सगळं आम्ही पाहतो. थांबा एक मिनिट, तुमचं नाव काय? माझं नाव निवृत्ती सोनवणे, निवृत्ती तुळशीराम सोनवणे. सोनवणे. हो निवृत्ती. तुम्हाला कुठल्या साईडवरती दाखवलं? मोरे रेसिडेन्सी सिंहगड कॅम्पस, करपे बिल्डर. लॉ कॉलेज किंवा काशीबाई नवले महाविद्यालय. बिल्डरचं नाव पण सांग. मोरिया रेसिडेन्सी हा सिंहगड. हो अभिजित करपे. अभिजित करपेच की तो. सिंहगड कॅम्पस. काय अभिजित करपे? हा अभिजित करपे. अभिजित करपे. अरे हे सगळे मिळलेले आहेत. हम्म. अभिजित करपेकडे कोणाला फ्लॅट दाखवले? पवार मॅडम तुम्हाला पण मोर्यामध्ये इथं दाखव. मोर्या मोरियामध्ये तुम्हाला मोर्यामध्ये तुम्हाला किती फ्लॅट दाखवले मोर्यामध्ये? 1 BHK 2 BHK. तिथे आम्ही गेलो तर बिल्डर म्हणला की फ्लॅट गेलेले. मोर्यामध्ये तुम्हाला 2 फ्लॅट दाखवले. तुमचं नाव काय? प्रीती पवार आणि बहिणीचं आहे स्वाती पवार, दोघी. मोर्या प्रीती पवार, स्वाती पवार. आता हे तुम्हाला किती दाखवलंय? प्रीती पवारला किती? 16 लाख. नाही हे किती? काय? एक फ्लॅट. तुम्हाला प्रीती पवारला किती? 2 BHK. स्वाती पवार 1 BHK. आणि यांना 1 BHK. मला नवले ब्रिज. सोनवणीला 1 BHK. 1 BHK. हो तू माझ्या 2 BHK. तुमचं नाव काय? अविमल कांबळे. कांबळे. एक गायकवाड करा, गायकवाड. इथं गायकवाड सॉरी. कांबळे गायकवाड का? हा गायकवाड करा, विमल गायकवाड. हो तुमचं किती आहे? 1 BHK. हा नाही 2 BHK. अजून कोण आहे तुम्हाला? थांबा, तुमचं कुठे आहे? मोर्यामध्येच आहे का? ब्लेसिंग सेरेनिटी त्याला लागूनच ब्लेसिंग सेरेनिटी. नाही आता हे मोर्यावर झाले. हे राहिले. तुम्ही मोर्यावर. तुमचं काय नाव? लक्ष्मी कोचपटे. लक्ष्मी कोचपटे. कोचपटे. अरे किती? 1 BHK. 50 हा 1 BHK 50 दिले होते. कुणाला दिले होते? हेच होते सर. उद्या बिल्डिंग कुठल्या माहितीये का? कॅश मध्ये देऊन फोटो पण काढून घेतले. बिल्डिंग डाव्या साईडला का बरी कारवाई झाली? भरतं माझं. हा, हा. माझं अभिनव कॉलेजच्या इथलं. थांबा, हे आता मोर्यामध्ये झाले सगळे. मोर्यामध्ये एकूण 1 2 3 4 5 फ्लॅट झाले. आता पुढचं कुणाचं? तुमचं? अभिनव कॉलेज साळवे, संतोष साळवे. साळवे कोण आहे? संतोष साळवे मिस्टर माझे. अभिनव कॉलेज. आता याच्यामध्ये तुम्हाला कुठं दाखवलं होतं? इथं उर्वशीचं नाव नाहीये. उर्वशी. उर्वशी हा. नऱ्यामध्ये. हा नरेमध्ये. हॅलो काय झालं?
उर्वशी इथं मालक कोण होतं उर्वशीचा? पंकज पाटील. मॅडमचं नाव काय? राजश्री पंकज ताई पाटील. हे उर्वशीचे. हा, उर्वशीचे. त्या राष्ट्रवादीच्या. राजश्री पाटील उर्वशी 1 BHK. 1 BHK. माझं अभिषेक कॉलेज. तुमचं कोणचं? अभिषेक कॉलेज नारेमध्ये. इथं कुठे आहे? नाव कोणचं आहे? रेसिडेन्सीचं नाव कोणचं? उर्वशी. आठवते का काय? हा हो. उर्वशीचं मंदिर. उर्वशी मध्ये तुमचं किती आहे? 1 BHK. माझं पण आहे तुमचं काय? कुठे आहे तुमचं? ब्लेसिंग सेरेनिटी मध्ये. ब्लेसिंग सेरेनिटी. एकशे 15 आहेत आपल्याकडं. ह्यातले आता एवढेच आले तिथं. ब्लेसिंग सेरेनिटी. तुमचं नाव काय? बोलवलंय. छगन परमार. त्याची मास्टर फाईल आणि साईट ब्राउझर पण आहे सगळं. नाही नाही, हे मालकाचं नाव काय तुझ्या माहिती आहे का तुला? कुठलं बिल्डिंगचं ना? हां. त्याचा नंबर आहे आपल्याकडे. नाही हे झालं रे बाबा. ह्यांचं कसं राजश्री पाटील आलं, इथं अभिजित करपे आलं, तसं इथं तुझं कोण मालक कोण आहे बिल्डिंगचा? नाव काय? बिल्डरचं नाव कोण? मालक कोण आहे? ह्याने विकायला घेतले. बिल्डरचं नाव काय? मी नाही ना ते बिल्डिंग. शिव. नाही, ब्लेसिंग सेरेमनी कोण आहे? ते मी नाही विकायला बिल्डिंग. मग तू कोणची आणली? ग्रुप होता ना? ग्रुप तुमचाच आहे ना? कोण होते? ते जेव्हा माझं बोलणं झालं तू कोणची विकतोय? मी नाही, सेलिंगला नव्हतोच मी सर. तू कशाला ते आहे? HR आहेत, त्यांच्या हाताखाली. मी अच्छा, म्हणून तर तू फसवतोय का? यांचे राईट हँड आहेत का? हा ठीक आहे. तुमचं किती होता? चालला 1 BHK 2 BHK? तू बिल्डर होता किती नंबर? 1 2 3 4 5 6 7 8. अजून येतात तात्या. कोण आहे येतात अजून जे जे आता ह्याच्यामध्ये? कोण आहेत हा, एवढे दिले तेवढे. अजून? कोण राहिले नाही. इथं? 7 जण आहेत. मी ते 14-15 जणांचं 8 जण आहेत. बनवलं होतं. जेवढ्यांना फसवलं होतं तेवढ्यांचं. त्याला हाणून मारून पैसे मिळत असते तर मी आता ठोकायला काय कमी करणार आहे नाही का? नाही तात्या. ठीक आहे. हाणून मारून नाही, आपल्याला हाणून मारून पैसे घ्यायचे नाहीत. तुमचे पैसे मिळाले पाहिजे. हो सर. हाणून मारायला यांना किती वेळ लागतोय मारायला? खूप बस आम्हाला आमचे पैसे मिळाले ना त्या आम्हाला काय नाही. वर्षभर काम केल्यानंतर तेवढी अमाऊंट जमा होते आमच्याकडे गरिबांकडे. तू सांगतो तुला आता यांच्यामध्ये हे जे काही आहेत, ही मोरिया रेसिडेन्सी, आता ह्याच्यामध्ये या लाईव्हमध्ये जे बिल्डर आहेत, या बिल्डरांनी लक्षात ठेवा, ह्या तुमच्या बिल्डिंगची नावं, असं कोण कोणाच्या बिल्डिंगची नावं घेणार नाहीये विकायला घेतल्याशिवाय. मोरिया रेसिडेन्सी सिंहगड कॅम्पस, कोसिंग सेरेनिटी सिंहगड कॅम्पस. पुस्तक आहे श्रीमान योगी आहे. अरे यांना लाजा वाटल्या पाहिजे राव. हे श्रीमान योगी सारखी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय सांगितलं की कुणाच्या मिरचीच्या देठाला सुद्धा धक्का नाही लागला पाहिजे. स्वामींनी काय सांगितलं, आणि हे लोक हे असे आदर्श ठेवतात आणि या गरिबांना फसवतात. यांना लाजा वाटल्या पाहिजेत. तर याच्यामध्ये मोरिया रेसिडेन्सी सिंहगड कॅम्पस, कोसिंग सेरेनिटी सिंहगड कॅम्पस, उर्वशी नरे आंबेगाव, साई रेसिडेन्सी सिंहगड कॅम्पस, ह्याच्यामध्ये 3 सोसायट्या सिंहगड कॅम्पसमधल्या आहेत आणि 1 उर्वशी नरे आंबेगावमधली आहेत. या सगळ्या लोकांनी लक्षात ठेवा, तुमच्याकडे पैसे आलेत नाही आलेत, तुम्हाला या लोकांना जबाब द्यावा लागेल. कारण ह्या नालायक लोकांनी जे इथं लोक ठेवली होती, ही लोक सगळी इथून ह्या लोकांना साईड दाखवायला जायची. बरोबर? ह्यांना सगळ्यांना साईड दाखवल्याशिवाय पैसे दिलेले नाही आहेत. म्हणजे या बिल्डरांनी जर आता ह्या गरिबांवरती कोणी अन्याय करण्याचा प्रयत्न केला ना, तर लक्षात ठेवा, तुमच्यासुद्धा तक्रारी मी करणार सगळ्यांच्या. आणि मग तुमच्या बिल्डिंग कशा जागेवर राहतात ते मी बघतो. तुम्ही ह्या लोकांना, या चोरांना का तुम्ही सांगता का की यांना परवानगी देता का फसवायला? यांनी इथं बसायचं, आम्हाला सांगायचं मी गुजरातला बसलोय, मी आणि बाथरूम याचं गुजरात आहे, बाथरूम मध्ये बसलाय आणि गुजरातला आहे म्हणतोय आम्हाला. अरे थोड्या तरी लाजा बाळगा.
या गोष्टीचा अंदाज तुला परवा दिवशी यायला पाहिजे होता, ज्या दिवशी मी बोललो त्या दिवशी. सकाळी मी यासंग, अरे आत्ता पायऱ्या चढताना मी यासंग बोलले, तो नवनाथ त्याच्या संग बोलले फोनवरतून. त्याला मेसेज टाकला मी, याला तुला मेसेज टाकलं का नाही रे मी. बरं तू आता इथे, मी तुला आत्ता ज्या टायमाला फोन केला तेव्हा तू काय सांगितलं, सर कुठे आहेत, कुठे आहेत सर. त्यांना बोला हा त्यांनाच बोला गेलं सर. नाही पण सर कुठे होते. त्यांनी सांगितलं होतं की मला की गुजरातला हा म्हणजे यांनी सांगितलं ह्याला, हा याचा कर्मचारी, ह्यांनी सांगितलं ह्याला मी गुजरातला आहे म्हणून सांग. अरे लोकांना फसव्या करता आणि गुजरात दिल्ली नाव सांग. हा मी खरंच गुजरातला होतो. अरे तू आत्ता मला बोलला तू पायऱ्या चढताना मी गुजरातला कचला आहे म्हणून. या गोष्टी माहित नव्हत्या. कशा माहित नव्हत्या. तुला अंदाज यायला पाहिजे होता ना. विषय वसंत बोरेकडे गेलाय. विमानाने जात होता होय तू. देतो तुम्हाला तिकीट बुक तिला सांगा. साहेब आम्ही लेकरं बाळाचा तुमचा घास दिलाय तुम्हाला मी नाही म्हणलेलं नाही. अरे नाही म्हणलं मग देत पण नाही ना. कशा डोक्याची मंडळी करतो. माझे खूप पैसे अरे तुझा प्रॉब्लेम तुझ्या पैसे ठेव. त्यांच्याकडनं पैसे घेतलेत का नाही. हा सांगा की आमच्याकडनं घेतले आता आम्ही जातो. आम्ही तिकडे काय तुझे प्रॉब्लेम तुझ्या जागीरदार आहेस तू. आमच्याकडे पण भरपूर प्रॉब्लेम आहेत. तुझे प्रॉब्लेम तुझ्या पैसे ठेव. त्यांनी कुठल्या तरी गुजरातच्या कंपनीत अडकवलं असं म्हणतो. 1 ऑक्टोबरला त्यांना पैसे पाठवले होते. हे कोण होतं ते कोणतो. हा सर वाघमारे. हा हा रोहन. तेच त्याला वाघमारे. रोहन वाघमारे आणि नवनाथ वाघमारे करतात. हा एकच आहे. हा रोहन बी हाच नवनाथ बी हाच आहे. आणि ह्या थोडं मागे सांग. त्या लोकांनी रजिस्ट्रेशनसाठी पैसे देतो, द्या तुम्ही 2 फ्लॅट तुम्हाला करून देतो. मी त्यांच्या बुकिंग मध्ये नव्हतो. ऐक ना, तू असो नसो पण ऑफिस मध्ये तू बसला होता. मी होतो ना. बरोबर आहे. तुमची व्यवहार कोणासमोर केला मी. कुठं सांगितलं नाही. परवा दिवशी त्यांचं कम्प्लीट होत आहे. तुझं बोला. हा पण त्यांनी काय म्हटलं तुम्ही पैसे द्या, तर त्यांना मी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं. ते माझ्याकडे आहे पुरावा सगळं. 1 लाखाची पावती. तुम्ही किती पैसे दिले तुमच्या फ्लॅटचे. बरं तुमचा फ्लॅट कुठे इथं. 406 होतं माझं. नाही कुठल्या साईड कोणची. मोर्याच होतं. मोर्या. तुमचं पण मोर्याच का. हा छान. नाही होणार. मोर्यामध्ये तुमचं नाव काय. अतुल भालेराव. हा अतुल भालेराव. थांबा सर की सर. भालेराव. हो. किती 1 BHK 2 BHK. 2 BHK अरे वा, 1 BHK असं पाहिलं होतं. 2 पाहिले तुम्ही. 2 पाहिलं. 2 घ्यायची होती तुम्हाला. हो 2 घ्यायचे होते. बरं झालं 190 मध्ये अडकला. हा ते अजून मागत होते पण मी म्हटलं तुमच्याकडनं काही प्रतिसाद येत नाही तर मी पैसे का देऊ तुम्हाला. ते म्हणले दिवाळी पिरियड आहे तुमचं रजिस्ट्रेशन पण करून देतो, साहेब बदली व्हायच्या अगोदर. आम्हाला गणपती ही लोक धडीत. यांना मी 18 तारखेला बरं तुम्ही जाग्यावरती 1 मिनिट बाहेर बोलू नका. तुम्हाला 18 तारखेला पकडले यांना समोर यांना. तर मला चेक 1 लाखाचा दिला. म्हणलं तुझे 20 तारखेला होऊन जाईल पार. तो पण नाही. आणि हे मला लगेच चाललं म्हणलं मी गुजरातला. असे फोटो भरायला लागले ते. माझ्या गाडीत पण बॅग होती. आणि हा मला कालपासून यांच्याकडनं सांगण्यात येतंय की आम्ही हवाला घेतलाय. 20 लाखाचा हवाला केला. अरे सोड तू 20 लाख हवाला. यांचे पैसे दे पहिले. 67 लाख रुपये त्या लोकांचे. यांचे तू बिल्डिंग मध्ये ज्यांचे ह्याच्याकडे कन्साईन असते ना काहीतरी तुझ्याकडे. ह्यांच्या कन्साईन आहेत का तुझ्याकडे का रे. तू बुकिंग घेतो ना. कुठे गेला तू. तुला तर सगळं माहिती आहे नवनाथला. याचं कहाणीपणात नवनाथ याला. तू इकडे रे इकडे. तुझ्याकडे ह्या ज्या सोसायटी आहे त्या असेच काय तुमच्या काय बापाचे आहेत काय. कुठल्याही सोसायटी तुम्ही विकायला घेताय. सचिन शिवरकर सर. सचिन शिवरकर. आता हा कोण नवीन आला. ते सगळे होते. सचिन शिवरकर. सचिन शिवरकर कोण आहे. त्यांनी बिल्डिंग आणलं. अरे पण तो कोण आहे. ह्याचा पार्टनर आहे का कोण आहे. हा फोन बंद करे कशाला. फोनवरती कोणा संघ बोलतो रे. मिसेस संघ बोलतो. मला रेकॉर्डिंग करतो का. फोन कट कर. काही आम्ही बोलतोय नंतर त्यांच्या संघ. आम्ही त्यांना काही करत नाही. आम्ही फक्त रीतसर पोलीस बोलवलेले आहेत. आम्हाला जे काय करायचं ते आम्ही रीतसर करणार आहे. हॅलो ताई, आम्ही आत्ता तुमच्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये आहोत. ज्यांना तुम्ही सकाळी सुद्धा सांगितलं आम्हाला. आत्ता सुद्धा आम्ही जिना चढताना सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं की मी कच्छमध्ये आहे गुजरातमध्ये आणि ते इथं बाथरूममध्ये बसलेत. तेव्हा आम्हाला जे काय करायचं ना. तुम्ही परवा दिवशी सुद्धा मी तुमच्या संग बोललो. तुम्ही काय म्हणला ताई.
अहो हे इथंच आहे, हा माणूस कुठे जात नाहीये. तुम्हाला एवढं जरी कळायला पाहिजे होतं कमीत कमी या विषयामध्ये वसंत मोरेने हात घातलाय म्हणल्यावर आम्ही खालपर्यंत येणार. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी नांदेड सिटी पर्यंत येईल म्हणून. अहो ताई, गोरगरिबांचे पैसे येतो 67 लाख रुपये, थोडे ना तिडके. ते पैसे घेऊन तुमच्या संसाराला लावून तुम्ही सुखी होणार आहे का? अहो देतील म्हणजे अडकले म्हणजे काय? ह्या गरिबांना कशाला फाशील देताय? ह्यांना घरे तर द्या ना मग. थोडे देतील म्हणजे काय भिशी लावली का तुमच्याकडं? फोन पण ठेव. अरे नवीन लग्न केलं, तुला लाज वाटायला पाहिजे ना. तुला बायकोला बी फासवतोय. कोणाला फासवतो तू? याला सकाळी फोन लावल्यावर काय म्हणतो, हे गुजरातलाच येत अजून. हा, मला इथं जिना चारताना म्हणला तर गुजरातला आहे. जिना चारताना हा शांतीत जाऊन बघा, हे मस्त अंडी विंडी उकडून घालणं चाललंय यांचं. तो बिल्डर आणला इथं, त्याला जिम मधनं इथं आणलाय बिल्डरला अंडी खायला. आणि जे जे नागरिक यांना फोन करतात त्या प्रत्येक नागरिकांचा फोन यांनी ब्लॉक केलाय. माझे सुद्धा नंबर ब्लॉक केलेत. या साहेब या. हे अभिषेक सासवडे म्हणून आहेत. नाही राहू दे ना, लाईव्ह चालू आहे. हे अभिषेक सासवडे आहेत. ह्यांनी नवले ब्रिजपाशी एक ऑफिस ओपन केलं होतं आणि त्या ऑफिसमधनं हे काय करायचे, गुगलला यांनी इन्स्टाला यांनी एक ॲड टाकली की आम्ही फेसबुक इंस्टा आम्ही फ्लॅट विक्रीचं तुम्हाला चांगल्या ठिकाणी फ्लॅट घेऊन देऊ म्हणून. आता याच्यामध्ये हे तर माझ्याकडे आले तर फक्त 15 लोक आलीत. आणि या 15 लोकांचे 67 लाख रुपये या माणसाने घेतलेत ग्रामपंचायती. हां, आता ह्या 67 लाख रुपये घेतले. त्याच्यामध्ये आता हा नवनाथ वाघमारे हा यांचा राईट हँड. आता हे सगळे आतमध्ये बसले तिथं. आम्ही सकाळपासून यांना ट्रॅप लावला इथं की हा आतमध्ये बसलाय. मी याला फोन केला तर हा म्हणतो सर गुजरातला आहेत आणि सर बाथरूममध्ये लपलेत. आता हे 4 मोरया रेसिडेन्सी सिंहगड कॅम्पस, ब्लेसिंग सेरेनिटी सिंहगड कॅम्पस, नरे आंबेगाव उर्वशी आणि साई रेसिडेन्सी सिंहगड कॅम्पस, ह्या 4-5 ठिकाणच्या बिल्डिंगमध्ये ह्यांनी या लोकांना फ्लॅट दाखवलेत जाऊन आणि यांच्याकडनं ॲडव्हान्स घेतलेत पैसे. आता प्रत्येकाचे पैसे तुम्ही ऐकले ना तर तुम्हाला पण डोकं काम करायचं नाही. 30-30 लाख रुपये लोकांचे घेतलेत, 17 लाख घेतलेत, 15 लाख घेतलेत, 4 लाख घेतलेत. आणि हा माणूस ह्या लोकांना सगळ्यांना पळवतोय. आता मी आता पायऱ्या चढताना सुद्धा यांना फोन केले. यांनी आतमधनं ऑफिस लॉक करून घेतले आणि ऑफिस लॉक करून हे सगळे आतमध्ये 2 बिल्डर आहेत तिथं आतमध्ये, यांना बाउन्सर म्हणून बसले आहेत. हा एक आहे. हे 4 जण आतमध्ये बसलेत आत्ता. आणि हे दरवाजा उघडत नव्हते. जेव्हा मी याला मेसेज टाकला तू दरवाजा उघडला, मी दरवाजा तोडल, मग याने दरवाजा उघडलाय. हे 4 तिथं थांबलेत, 3च. आणि हा तिकडं लाईटी बंद करून हा तिकडं बाथरूममध्ये लपून बसलाय. ह्यांनी जर काय केलेलं नाही ना तर मग हे फेस का करत नाहीत? 5 महिन्यापासून या गरिबांना पळवतात ते. 5 महिने झाले सर, मानसिक त्रास मध्ये माझी मिसेस डिप्रेशन मध्ये गेली. ठीक आहे, आता त्यांना घेऊन जाऊ चौकीला. चौकीला घ्या, सगळ्यांना चौकीला घ्या. आणि चौकीला काय असेल तर ह्या लोकांच्या तक्रारीत सर. आणि ह्यांनी आता चेक पण दिलेले आहेत. चेक देऊन बाउन्सिंग ह्याच्यामध्ये साहेब ही जी लोक आहेत ना, राहू दे ना चालू, चौकीला बोलू ना आपण त्यांना. याला काय इथं काय 100% ना साहेब. माझं काम म्हणजे हे काय माझं पण काम नाही ना साहेब, हे माझं पण काम नाही ना साहेब. मी त्यासाठीच म्हणलं 112 उचलत नाहीये, काय करायचं आम्ही? ना ह्याला काय मारत बसायचं का आम्ही? अहो सर मान्य आहे मला, तुम्ही आलात. 112 वाले फोन उचलत नाहीत. अर्धा तास आम्ही इथं फोनवरती 112ला कॉन्टॅक्ट करतोय. हे आणि 3 जण अजून यांच्या बरोबर आहेत. ते बघून घ्या सर. 3 जण कोण आहेत? ठीक आहे, मी ना एक या पहिला मालक हा अभिषेक सासवडे. हे बघा हे हा फोटो घ्या. सगळे पैसे घ्या लोकांचे. हे बघा ह्या ताईंचे 33 लाख रुपये घेतलेत. आता या ताई इथं कामाला होत्या, यांचे पगार दिलेले नाही आहेत. तुमचे किती आहेत? 50,000 तुमचे. यांचे माझे 3.5 लाख. हे जे 3,20,000 असं 67 लाख रुपये टोटल. यांचे 15 लाख आहेत. 15.5 माझे 15.5 लाख. आणि हे काय साहेब, हे विषय कसा असतो, हे ह्या सगळ्या सोसायटी आहेत
ही मोरया, ह्या मोरयामध्ये यांनी हे चौघांना 1 2 3 4 ह्या 4 जणांना, त्या 5 भालेराव, प्रीती पवार, स्वाती पवार, सोनवणे, ह्या भालेराव 1 1 BHK 1 2 BHK दाखवला. एक कॉल लागला होता, म्हणजे मारणे सरांनी नंबर दिला माझा. तर आपल्या खिल्लारवाडी समोर एक ऑफिस आहे 5व्या फ्लोअरवर. त्यांनी भरपूर ठेवीवाल्यांचे पैसे घेतलेले आहेत. ते पैसे देऊन म्हणजे बुडून त्यांना फ्लॅट देण्याचं आश्वासन देऊन त्यांना काही दिलेलं नाही. त्याच्या सगळ्यांचा तक्रार घेऊन यायची होती. मग प्रभात चौकीला आणू आज यशस्वी तुम्ही आहे का पोलीस स्टेशनला देऊ? नाही मला दे ना. कोणी? एक मिनिट, मोरे साहेब बोलतात. एक मिनिट साहेब नमस्ते, नगरसेवक वसंत मोरे बोलतो. हे मोठा विषय आहे साहेब. हा माझ्याकडे आत्ता जे या लोकांच्या, आता हा माणूस आहे ना जो इथं आम्ही ज्याला पकडला, अभिषेक सासवडे, हा गेल्या महिन्याभरापासून सातत्याने सांगतोय की मी गुजरातला आहे, मी गुजरातला आहे. आत्ता हा इथंच होता ऑफिसमध्ये आणि त्याच्या माणसाला त्याने सांगितलं की मला सांग गुजरातला आहे. आता तो बाथरूममध्ये लपून बसला होता. आता 4 जण इथं ऑफिसमध्ये सापडलेत. त्यांनी 67 लाख रुपये 15 जणांकडनं त्यांना बुकिंग म्हणून की तुम्हाला फ्लॅट घेऊन देतो, फ्लॅट ह्यांचा काही संबंध नाही वास्तविक पाहता, पण यांनी हे बुकिंग म्हणून पैसे घेतलेत 15 जणांचे. अजूनही लोक येतात आता इथं. ते 67 लाख रुपये एवढी मोठी रक्कम आहे आणि सगळे गोरगरीब लोक आहेत साहेब. तर ह्यांचा अर्धविरोध साहेब, ह्याला पहिलं आहे ना, हा खोटारडा आहे, हा खोटं बोलतोय. ह्याला मी मागच्या महिन्यापासून नाही, आत्ता सुद्धा पायऱ्या चढताना विचारलं तर मला म्हणलं मी कच्छला आहे, कच्छ गुजरातमध्ये. आणि हा इथं संडासमध्ये लपून बसलाय आणि इथं मस्त चालले एन्जॉय त्यांची. कॉफी इकडं अंडी खातात, हे सगळं मस्त गरम गरम करून आतमध्ये चालले लाईटी बंद करून. ऑफिस आहे मोठं. अहो इथे एवढं लक्झरी ऑफिस बनवलेलं आहे. ह्या अशाच ऑफिस दाखवतात गोरगरिबांना आणि फसवतात साहेब ही लोक. आणि वृंदावन रियालिटी म्हणून हा बुकिंग घेतो त्या नरे कॅम्पसमध्ये. सगळे बिल्डर सुद्धा साहेब आपल्याला बोलावे लागतील त्याच्यामध्ये. फक्त ह्यांनी आहे ना आता कुठं जाऊ नये यासाठी थोडं जर आता आपण ह्याच्यावरती काय प्रतिबंधात्मक म्हणून की बाबा ह्यानी चौकीला आलं पाहिजे. आणि ज्या ज्या लोकांकडनं म्हणजे बघा मोरया रेसिडेन्सी तिथं पण जवळजवळ 5-7 लोकांना फ्लॅट दाखवले. कारण ज्यावेळेस अशी लोक बुकिंग घेत असतात ना साहेब, ह्या लोक ज्या ठिकाणी फ्लॅट दाखवतात त्या ठिकाणी त्यांचं कन्साईन घेतल्याशिवाय हे फ्लॅट दाखवू शकत नाहीत ना. आणि आता ही लोक ह्या लोकांना निलय दाखवायला बघा तुमचा फ्लॅट हा, तुमचा फ्लॅट हा. आणि आता ही लोक तिथं गेली ना तर त्यांना ते बिल्डर लोक हाकलून देतात साहेब. आणि हा पळून जातोय, हा म्हणतोय मी अडचणीत आहे, अरे तू अडचणीत आहे पण तू गोरगरिबांचे पैसे घेतले तर अक्षरशः गरीब लोक येतो. आणि सगळ्यांनी काय म्हणतात ते ग्रामपंचायतमध्ये फ्लॅट घेतले त्या लोकांनी. नाही आपलं अभिषेक सासवडे मराठी माणूस आहे, सातारचं आहे. हा एक नवनाथ वाघमारे, हा त्याचा PA. ह्याला मी फोन करतोय आत्ता सुद्धा जिना चढताना, तरी सुद्धा म्हणतो आम्ही ऑफिसमध्ये नाहीये. आणि आत्ता हे मी जेव्हा म्हटलं त्याला मी दरवाजा तोडल जर तू नाही उघडलं तर, मग दरवाजा उघडलाय. आणि हा मालक हा जो का अभिषेक सासवडे म्हणून एवढा मोठा फ्रॉड केलाय माणसाने, हा संडासमध्ये लपून बसलाय कडी लावून आतमधनं. तर सोड साहेब यांना कुठं आणू आम्ही सांगा. मी स्वतःचे साहेब इथं. बर हां हां डेक्कनला. येस येस सर, येस सर, डेक्कन. हां सर, राठोडच्या इथं. बरं बरं. कोणचं राठोड? किसन राठोड. ठीक ठीक आहे, राठोड सातारावाला. किसन राठोडची की किसन राठोड कोण टाकले त्यातले एक जण त्याच्यातलं जा. अरे देवा, हे तुमचं काय संबंध आहे ह्यांचं विचारा. हे बघा हे हा तू कुठे गेला बाउन्सर? रे बिल्डर बाहेर रे. मग कोण आहे? तू अंडी घायला आलता का इथं? जिम मारतोय मग तू इथं. आता त्यांनी सांगितलं की तू आतास तू काय सारखा जिम मारायला इथे येतो का? ही काय जिम आहे का? कुणी बोललो तुला? मग ही लोक काय खोटं बोलतात? नाही त्या दिवशी खाली फक्त त्यांना विचारा, मी 2 वेळापेक्षा जास्त वेळ भेटलो का? खाली एकदा भेटलो ना. आज मला दम दिला. मी म्हणलं तुला मारायचं असं मी आताच मारले असतं फोन करून, पण म्हणलं नवनाथ पळून गेला तुम्ही काय करणार असं बोलतो मला उलटा. तू अरे ऐक ना, बघ तुझा काय विषय, ऐक ना तुझा काय विषय नाहीये, फालतू मध्ये गुच्छी ना तू. नाही त्यांना विचारा मी काय बोललोय का तसलं काय.
फक्त मित्र होता म्हणून त्याला तोड काय म्हणून म्हणलं की ती गेला निघून तर तुम्ही पैसे करून भरला. आणि तुला पण विदिन 3 ते 2 मिनिटांमध्ये त्यांचा फोन आला आणि त्यांनी सगळ्यांना हे सगळे साहेब इथंच बसलेले आहेत. इथं बसूनच यांची पासोबशी चालली सगळी. म्हणजे आत्ताचे सरळ सरळ आहे. आम्ही आता इथं काय आलं, आम्ही आतमध्ये यायला लागलो ना, लिफ्ट पण बंद केली आहे. पहिले साहेबांनी सांगितलं पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ. चला कोणाला घ्यायचे ते सांगा मला. म्हणजे ते दोघांची नावं लिहून घ्या. काय करा, मी माझ्या टू व्हीलर आणली. आमच्या गाडीत घेऊन येतो ना यांना आम्ही. आमच्या गाडीत आणतो आम्ही. मी माझी गाडी मागत येतो तुमच्या. आपण आता फक्त इथं ह्याच्यामध्ये मी जी नावं सांगितलेली आहेत आता, ह्या सगळ्या बिल्डरांची सुद्धा चौकशी होणार. ह्या गोरगरिबांवरती कुणावरती अन्याय झाले नाही पाहिजे. त्यांचे सगळ्यांचे फ्लॅट त्यांना मिळले पाहिजे. आमचा दुसरा काहीच विषय नाही आहे ना. आम्हाला यांना तो मला प्रायव्हेटमध्ये बोलायचं म्हणतो, मला प्रायव्हेटमध्ये बोलायचं नाही. कारण यांचे पैसे खाणं म्हणजे माती घालले ग. ते हे जे गोरगरीब एवढे कष्ट करतात यांच्या माड्यावरती घालतात. आणि ही लोक या अशा छान छान लोकांना पण माझी विनंती आहे, पुणेकरांना पण, या अशा छान चौकीवरती जाऊ नका. पहिली रिॲलिटी काय आहे ती बघा. नाहीतर तुम्हाला असे छान दाखवले ना कुणी की आपण कुठेही जाऊन पैसे गुंतवतो, मग हायच वसंत मोरे बसलाय तिथं बांबू घेऊन. कुठपर्यंत आम्ही पूर्ण रे पुण्याला, कुठपर्यंत आम्ही या सगळ्या गोष्टी करायच्या. तुम्ही कुणीही तुम्हाला येऊन फसवते. या गोष्टी लक्षात लोकांनी घेतल्या पाहिजेत. आपण फसवतो आणि मग नंतर पोलिसांच्या मागे लागायचं आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागे लागायचं, यांना शोधा. आता हे जेवरून उदाहरण घ्या. आणि जिथं पैसे गुंतवताना ते आता तो तिकडं बी त्या ह्याच्यामध्ये बी तिथली बी लोक येतात माझ्याकडं. हडपसरमधले त्या प्रवीण गवळी का काय तो, त्या गवळीच्या विषयातली सुद्धा लोक येतात. तेव्हा आमची विनंती आहे की इथून गवळी या, तेव्हा आमची विनंती आहे की इथून पुढं बुकिंग घेत असताना, करत असताना बघून घ्या. हे असे फसवणारे पावली उभे आहेत. धन्यवाद. नाव घ्या. बरं आता यांचे कोण कोण येणार आहे? ठीक आहे, ह्यालाच एक घ्यायचा आणि हे एक नवनाथ गाडीत गेलं त्यांच्या